माझ्या मालकाच्या शेतात इथं विहिरीजवळ आंबे लावत होतो. हम्म, आंबे लावायच्या टायमाला मला एकदम मोठा आवाज झाला, बॉम्ब फुटल्यासारखा. हम्म, मला वाटलं कोणी ब्लास्टिंग वगैरे करतंय बुवा. हम्म. त्यासाठी मी थांबलो पाहिलं, पण मी डायरेक्ट शेतातून मग घरी वापस चाललो आलो. कारण आवाज एवढा मोठा झाला, लय भयानक आवाज झाला. मग त्यानंतर मला घरी आल्यानंतर माणसं विचारत होते, तुला आवाज आला का काही मोठा, असं काही झालं का बुवा. मी त्याला बोललो मला आवाज आला भाऊ, पण बाकीच्या गोष्टी मला काही माहित नाही म्हणते. एवढं मी विषय संपवला तिथं. आवाज आला म्हणजे आम्ही घरून निघालो आणि 5च्या चारीपर्यंत आलो तर असं वाटलं काय फुटलं नाही फुटलं बा. मला वाटतं राकेट फाटलं का काय फाटलं, एकदम मोठा आवाज आला. की एक 4:30 वाजेच्या सुमारास आकाशामध्ये एक खूप मोठ्या स्वरूपाचा आवाज आला होता. नेमकं एखादी मोठ्या ब्लास्टिंग प्रमाणे हा आवाज होता. एखादी विमान आकाशात फुटले की काय अशा स्वरूपाचा देखील हा आवाज होता. परंतु नेमकं हे झालं काय, नेमका आवाज कशाचा, याबाबतच्या अनेक शंका कुशंका अनेक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत. एकमेकांना शेतकरी फोन करीत आहेत. पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव नंदीचे, गोराडखेडा, वडगाव टेक, पहान, दुसखेडा या परिसरामध्ये सामनेरपर्यंत आवाज गेला. त्याचबरोबर बडगाव तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर उतरांमध्ये देखील या आवाजाची तीव्रता होती. बडगाव तालुक्यातील काही नागरिकांचे माहिती मिळाली आहे, तर ते फोन आले की आमच्या काही देखील असा आवाज झाला. त्याचबरोबर पाचोरा शहरामध्ये, बडगाव रोडच्या भागामध्ये, कृष्णापूरच्या भागामध्ये हा आवाज झाला. नेमकं हे कारण काय, नेमका आवाज झाला कसा, याची अधिकृत कुणालाही माहिती नाही. परंतु याबाबत आम्ही प्रशासन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यांनी अद्याप कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये. नेमका आवाज काय आणि कशामुळे झाला, हा थोडक्यात भूकंपाचा काही धक्का होता का, काही आकाशामध्ये काही विमान फुटलं का, किंवा काही रॉकेट अचानक काहीतरी दुर्घटना झाली का, अशी कुठलीही माहिती अद्यापर्यंत कुणीही कुणाला दिलेली नाहीये. परंतु या संपूर्ण आवाजामुळे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये थोडक्यात काही वेळाकरता भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.